या कुडकुडत्या थंडीमध्ये तोंडाला चव देणारे गरमागरम काहीतरी खाण्याची इच्छा होते. आणि या थंडीमध्ये प्रत्येकाला असं वाटतं, जिभेला चव देणारं पौष्टिक असं काहीतरी वाफवलेलं पिण्याची इच्छा होते. तर आज आपण इथे मुगाच्या डाळीचे सूप, तेही कमी वेळामध्ये घरच्याच साहित्यामध्ये बनवणार आहे. तर तुम्ही हे पौष्टिक व गरमागरम सूप हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये नक्की करून बघा. तर येथे मी मुगाच्या डाळीचे पौष्टिक सूप बनवण्यासाठी पोहे खाण्याचे 3 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे. तर ही मुगाची डाळ आपण व्यवस्थित निवडून घेतलेली आहे आणि यामध्ये जो काही कचरा असेल तो सुद्धा यातून काढून घेतलेला आहे. आणि फोडणीसाठी लागणारे साहित्य बघूया. तर येथे किसून घेतलेलं खोबरं आहे, ते आपल्याला 1 चमचा वापरायचं आहे. आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि थोडी हळद घेणार आहे आणि 1 चमचा आपण येथे जिरं घेणार आहे. आणि यानंतर 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि एका मिरचीचे काप करून घेतलेले आहेत आणि 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत आणि थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता आपण येथे मुगाची डाळ 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि या डाळीतील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण येथे एक कुकर घेतलेला आहे. तर येथे डाळ शिजवण्यासाठी आपल्याला 1 ग्लास पाणी लागणार आहे. पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ घालून द्यायची आहे. कुकरला झाकण न लावता 5 मिनिट आपण डाळ अशी शिजवून घेणार आहे. 5 मिनिट आपण डाळ अशी शिजवून घेतलेली आहे. त्यावर जो फेसा आलेला आहे तो आपण चमच्याच्या सहाय्याने काढून घेऊ आणि ही डाळ व्यवस्थित मिक्स करून कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे. 2-3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर उघडून बघूया आपली डाळ शिजली गेली आहे का. तुम्ही बघू शकता आपली डाळ इथे अशी मऊ शिजलेली आहे. रवीच्या सहाय्याने आपण ही डाळ बारीक करून घ्यायची आहे. तर येथे आपल्याला डाळ ही नरम आणि मऊ शिजवून घ्यायची आहे. तर आपली डाळ चांगली शिजलेली आहे, त्यामुळे लगेचच बारीक झालेली आहे. डाळ चांगली बारीक झालेली आहे. आता आपण फोडणी देऊया. फोडणी देण्यासाठी येथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. पातेलं गरम करून घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेणार आहे. गॅस बारीक करूनच आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर येथे फोडणीसाठी मी तूप वापरलेलं आहे. तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. तर येथे आपण सूप बनवण्यासाठी तुपाचा वापर केलेला आहे, त्यामुळे सूपला खूप छान चव येते. तूप थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण थोडं जिरं घालून घेणार आहे. जिरं चांगलं तडतड झाल्यानंतर यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण व कट करून घेतलेली हिरवी मिरची घालून घेणार आहे आणि यामध्येच आपण 7-8 कढीपत्त्याचे पानं सुद्धा घालून घेणार आहे आणि खिसून घेतलेला 1 चमचा खोबऱ्याचा खीस सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहे. तर येथे तुम्ही मिक्सरमधून फिरून घेतलेला खोबऱ्याचा खीस सुद्धा वापरू शकता. आणि साधारणतः 1 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालून घेणार आहे. तर अजून आपण यामध्ये पाणी घातलेलं नाही, त्यामुळे हे घट्ट आहे. तर यामध्ये आपण साधारणतः अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे. तर येथे तुम्हाला सूप किती घट्ट हवा आहे किंवा किती घट्ट ठेवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. तर येथे मी साधारणतः अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे. तर आता आपण यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालून घेणार आहे. तर यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी किंवा जास्त वापरू शकता. सूप शक्यतोवर पातळच असते, पण जास्त पातळ सुद्धा केलं तर सूपची चव बिघडू शकते. म्हणून आपल्याला अंदाज घेऊनच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये अगदी थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याला एक उकड काढून घेणार आहे. तर येथे आपल्या सूपला फोडणी अशी छान बसलेली आहे, त्यामुळे आपलं सूप खूप छान झालेलं आहे. मुगाच्या डाळीचं गरमागरम आणि पौष्टिक असं हे सूप तुम्ही नक्की करून बघा. घरामध्ये कोणाला बरं नसेल आणि त्यांच्या तोंडाची चव गेलेली असेल, तेव्हा त्यांच्या शरीरासाठी मुगाच्या डाळीचं पौष्टिक हे सूप खूप फायद्याचं ठरेल आणि पचायला सुद्धा खूप हलका आहे मुगाच्या डाळीचं सूप. आणि कोणाला खोकला वगैरे झालेला असेल तेव्हा हे गरमागरम सूप त्यांच्या घशासाठी खूप फायद्याचं ठरेल. तर हे मुगाच्या डाळीचं पौष्टिक सूप तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तेही घरामध्ये असलेल्या साहित्यामध्येच आपण मुगाच्या डाळीचं पौष्टिक सूप घरच्या घरी बनवू शकतो. तर आता आपलं सूप तयार झालेलं आहे. आता आपण हे सूप एका बाउलमध्ये काढून घेऊ.
तुम्ही बघू शकता आपल्या सूपला रंग खूप छान आलेला आहे आणि असं जाडसर आपलं सूप तयार झालेलं आहे। हे सूप बघूनच आपल्या तोंडाला पाणी सुटेल असं हे पौष्टिक सूप आपलं तयार झालेलं आहे। हे सूप तुम्ही लहान मुलांना जरी दिलं किंवा मोठ्यांना जरी दिलं तरी सगळे आवडीनं पितील, याची मला खात्री आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मित्रमैत्रिणी सोबत नक्की शेअर करा। तर अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।